आता E1 च्या मेकॅनिझम नंतर आपल्याला E1 ची काय करायचे आहेत, E1 रिएक्शनचे एक्झाम्पल्स बघायचे. आता E1 मध्ये काय काय बघितलं बघा आपण. एक अल्किलाइन असेल तर त्यातून पहिल्यांदा काय होणार आहे, हॅलोजन निघून जाणार आहे, कार्बोकॅटायन तयार होणार, नंतर हायड्राइड H+ निघून जाणार, बीटा कार्बन होऊन, दॅट इज कॉल्ड बीटा प्लस इलिमिनेशन. आता आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे. तर पहिलं एक्झाम्पल आपलं असेल दॅट इज आयसोब्युटिल ब्रोमाइड, आयसोप्रोपिल ब्रोमाइड घेऊया आपण, CH3 इकडं Br, आणि आपल्याला ते याचं इलिमिनेशन करायचं आहे. याचं इलिमिनेशन करताना काय पॉसिबिलिटी आहे, इथं E1 इलिमिनेशन पण होऊ शकतं आणि E2 इलिमिनेशन पण होऊ शकतं. पण आपण E2 इलिमिनेशनचं अजून मेकॅनिझम पाहिलेलं नाही. मग आता E1च पाहूया. मग ह्याला जर E1 करायचं असेल तर आपल्याला काय करूया, एक वीक बेस घेऊया आणि 60 डिग्री सेंटीग्रेडला आपण काय करूया, ह्याला हीट करूया. बिकॉज ॲज यू नो की एलिमिनेशन रिएक्शन टेक्स प्लेस ॲट हाय टेम्परेचर. जास्त टेम्परेचरला काय होती, रिएक्शन होणार आहे. आपल्या पहिल्या मेकॅनिझमनुसार किंवा मेकॅनिझमनुसार पहिली स्टेप काय असणार आहे, यातून Br- निघून जाणार. Br- निघून गेला की इथं काय होणार, तुमचा कार्बोकॅटायन तयार. कार्बोकॅटायन कसा असेल तुमचा, आता मुद्दाम मी हे CH3 असं लिहिलं तरी चालेल, कारण ह्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, H+ काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. बघा मग आता हे काय झालं तुमचं कार्बोकॅटायन. आता इथं कार्बोकॅटायन कुठल्या प्रकारचं आहे, 2 डिग्री म्हणजे सेकंडरी कार्बोकॅटायन आहे. इथं जर पॉसिबिलिटी असती टर्शरी कार्बोकॅटायनची तर याची रिअरेंजमेंट झाली असती, पण माझ्या माहितीनुसार नाही. इथं प्रायमरी आहे, इथं प्रायमरी आहे. मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये H+ निघून जाणार आहे. H+ निघून जाताना कोण H+ काढून घेणार आहे, हा बेस आहे. सी दिस इज अ वीक बेस. बरं आता ह्यात मध्ये वीक बेस का वापरायचा हे तुम्हाला माहिती आहे की वीक बेस काय करतो, कार्बोकॅटायन मधून H+ काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. बिकॉज ॲज इट इज वीक ते कार्बोकॅटायन फॉर्मेशनची वाट बघणार आहे. आणि कार्बोकॅटायन एकदा जर तयार झाला की काय होईल, तुमचं इथं H+ काढून घेणं सोपं होईल. मग ही इलेक्ट्रॉनची पेअर इथं येईल, हा H+ हिनं काढून घेतला तर इथं काय होणार, तुमचा डबल बॉन्ड होईल आणि तुमचं कंपाऊंड तयार होईल CH3CH डबल बॉन्ड CH. बरोबर आहे का बघा. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ प्रोपीन. हे तुमचं कंपाऊंड तयार झालं प्रोपीन. हे कुठलं होतं तुमचं, आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. मग आयसोप्रोपाइल ब्रोमाइडचं E1 इलिमिनेशन झाल्यानंतर काय तयार झालं, तुमचं प्रोपीन तयार झालं. आता इथं आपण काय केलेलं आहे, समजा जर टेम्परेचर कमी असतं, सपोज 10 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असतं आणि वीक बेस असता तर काय झालं असतं, इथं तुमचं SN1 रिएक्शन झालं असतं. SN1 मध्ये काय झालं असतं, हा न्यूक्लिओफाइल म्हणून काम केलं असतं यानं, आणि हा न्यूक्लिओफाइल म्हणून काम केलं असतं यानं, इथं अटॅक केला असता कार्बोकॅटायनवर आणि तुमचं स्ट्रक्चर तयार झालं असतं CH3CHO CH3 एक इथर तयार झालं असतं. पण कधी, लो टेम्परेचरला. त्यामुळे नेहमी तुम्ही टेम्परेचर कुठलं वापरायचं, हाय टेम्परेचरच यूज करायचं. आलं लक्षात. म्हणजे तुमचं SN1 रिएक्शन होणार लो टेम्परेचरला आणि तुमची E1 रिएक्शन हा प्रोडक्ट कुठला आहे तुमचा, E1 चा प्रोडक्ट. लक्षात आलं का. आता दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. दुसरं कशाचं एक्झाम्पल घ्यायचं बघा, CH3CH2 हे जरा रद्द करू आपण. बघा दॅट इज अ सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइडचं एक्झाम्पल घेऊया. आता सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइडचं एक्झाम्पल कसं E1 न सॉल्व्ह करायचं बघा. CH3CH2CH3 आणि इकडं Br घ्या. दिस इज कॉल्ड एज सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड. चला आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला ह्याचं E1 करायचं असेल. E1 करायचं असेल तर याच्यामध्ये काय करूया आपण, वीक बेस ऍड करूया. वीक बेस कुठला असेल तुमचा, मिथाइल अल्कोहोल असेल. अँड 60 डिग्री सेंटीग्रेडला हीट करायचं. का 60 डिग्री सेंटीग्रेडला हीट करायचं हे तुम्हाला माहिती आहे का, तर हाय टेम्परेचरला E1 एलिमिनेशन होणार आहे. चला पहिली स्टेप काय असेल तुमची मेकॅनिझमची, ह्यातून काय निघून जाईल, तुमचा Br- निघून जाईल. समजा ह्यातून Br- निघून गेला तर राहिलं काय, इथं कार्बोकॅटायन राहिला. काय तयार होईल तुमचा CH3CH2CH प्लस CH3. आता काय बघा इथं सॉरी इथं नाही झाला, इथं CH2 आणि इथं कार्बोकॅटायन तयार झाला. बरोबर आहे. बरोबरच होतं ते, फोडून मी चुकीचं केलं. इथं हा कार्बोकॅटायन तयार झाला. बरोबर आहे का. आता या कार्बोकॅटायन मध्ये काय होणार आहे बघा, इथं सुद्धा रिअरेंजमेंटची आवश्यकता आहे का, इथं रिअरेंजमेंटची आवश्यकता नाहीये. परंतु समजा इथला H- इथं शिफ्ट झाला तरी सुद्धा तयार होणारा कार्बोकॅटायन तुमचा कसा असणार, 2 डिग्री कार्बोकॅटायन असणार आहे. म्हणजे हा सुद्धा 2 डिग्री कार्बोकॅटायन आहे, इथं तयार होणार सुद्धा 2 डिग्री होणार आहे.
त्यामुळे इथं काही रिअरेंजमेंट झाली तरी पण कंपाऊंड तेच होणार आहे, नाही झाली तरी पण कंपाऊंड तेच होणार आहे. मग नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय होणार बघा, तुमचं बीटा इलिमिनेशन होणार. मग ह्याला काय करावं लागेल, तुम्हाला हिट करावं लागणार आहे. हिट कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करायचं, तुमचं मिथाइल अल्कोहोल बेसच्या प्रेझेन्स मध्ये हिट केलं तर काय होईल तुमचं. आता हे बघा, हा अल्फा हायड्रोजन आहे, तर हा एक बीटा हायड्रोजन आणि हा एक बीटा कार्बन, हा बीटा कार्बन, हा अल्फा कार्बन आहे. हायड्रोजन मी चुकून म्हणलो, अल्फा कार्बन, बीटा कार्बन, बीटा कार्बन. इथं तुमच्याकडे 2 बीटा कार्बन आहेत. आता ह्याच्यातून कुणी अल्फा बीटा हायड्रोजन काढणार आपण. आपल्याकडे पॉसिबिलिटी आहे, इथून पण हायड्रोजन निघू शकतो, इथून पण हायड्रोजन. हायड्रोजन म्हणजे काय, H+. समजा H+ इथून निघाला, आपण असं कन्सिडर करू H+ समजा इथून निघाला तर काय होणार आहे बघा, कंपाऊंड कसं काय होईल. समजा इथून H+ निघाला तर तुमचं स्ट्रक्चर काय राहील बघा कंपाऊंडचं, CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2, बरोबर आहे का. आणि समजा याच्यावरून निघाला, पॉसिबिलिटी दोन्ही पण आहेत ना, तर काय स्ट्रक्चर आहे तुमचं CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. See, this compound is called as a but1ene and this compound is called as a but2ene. but2ene, but1ene अशी दोन कंपाऊंड असतील. त्यातलं एक मेजर असेल आणि एक मायनर असेल. आता मेजर कंपाऊंड कोणतं असणार आहे, सी दिस इज अल्किन, दिस इज अल्किन. द अल्किन विच इज अ मोर स्टेबल इज अ मेजर कंपाऊंड. आणि कोणतं अल्किन मेजर असतं, आपण हायपर कॉन्जुगेशन नुसार ठरवतो की ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन जास्त असतात तो कसा असणार आहे, मेजर असणार. ह्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन कोणामध्ये जास्त आहेत, कसे अल्फा हायड्रोजन ठरवायचे, किंवा मोर सबस्टिट्यूटेड अल्किन कोणता आहे. हे बघा, हा डबल बॉन्ड आहे, हा कार्बन आहे, इथं 2 अल्फा हायड्रोजन आहेत. याच्यामध्ये किती आहेत, 2 अल्फा हायड्रोजन. हा डबल बॉन्ड आहे, इकडे 3 आणि इकडे 3, असे किती 6 अल्फा हायड्रोजन आहेत. साहजिक आहे, हे मोर स्टेबल असणार आहे. हे मोर स्टेबल असल्यामुळे हे 80% तयार होईल, हे 20% तयार होईल. म्हणजे हे तुमचं कंपाऊंड मेजर असणार आहे. So this is a major compound and this is a minor compound. बरोबर आहे का बघा, एक मेजर झालं तुमचं मायनर झालं. मग आता तुम्हाला दिसतंय की 2 कंपाऊंड तयार होतात, पण ऍक्च्युअली इथं 3 कंपाऊंड तयार होत असतात. का तर याच्यामध्ये सुद्धा सिस आणि ट्रान्स अशी 2 कंपाऊंड तयार होतील. मग सिस but2ene कसं असेल, हे समजा तुम्ही हे स्ट्रक्चर असेल लिहिलं तरी असं असेल का बघा, सिस CH3 इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन. ट्रान्स कसं असेल, C डबल बॉन्ड C, इकडं CH3 असेल तर इकडं समोर CH3 असेल, इकडं H असेल तर इकडं सुद्धा कसं असणार आहे, H असणार आहे. See, this is called as a cis and this is called as a trans. Trans is a more stable as compared to the cis. कशी याची स्टॅबिलिटी जास्त असणार. आणि तुमच्या इथून पुढे इलिमिनेशन मध्ये लक्षात ठेवायचं, जिथे तुमची 2 कंपाऊंड तयार होतील त्या 2 कंपाऊंड मधलं जे कंपाऊंड मोर स्टेबल असेल that is called as a Sizeps product. आता ह्यातलं कुठलं स्टेबल आहे, तर this is called as a SAYT Sizeps product. आणि जे लेस स्टेबल असेल this is called as Hofmann's product. मग हा काय करतो तुमचा Hofmann's product झाला. कोणता Hofmann's product झाला, हा तुमचा Sizeps product झाला. लक्षात आलं का. बघा परत एकदा चेक करा, आपण कोणतं कंपाऊंड घेतलं, 2-ब्रोमोब्युटेन. याचं नाव काय, 2-ब्रोमोब्युटेन. 2-ब्रोमोब्युटेन म्हणजे सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड घेतला आपण. त्याच्यामध्ये पहिल्या स्टेप मध्ये आपलं काय झालं, Br- निघून गेला, कार्बोकॅटायन तयार झाला. कार्बोकॅटायन सेकंडरी होता, त्याच्या शेजारी 2 बीटा कार्बन आहेत. मग याच्यावरून हायड्रोजन काढला तर हे कंपाऊंड, याच्यावरून हायड्रोजन काढला तर हे कंपाऊंड. दोन्हीपैकी मोर सबस्टिट्यूटेड हे आहे, लेस सबस्टिट्यूटेड हे आहे. त्याच्यामध्ये 2 अल्फा हायड्रोजन आहेत, त्याच्यामध्ये 6 अल्फा हायड्रोजन आहेत. हे मोर स्टेबल आहे, हे 80% तयार होईल, हे 20% तयार होईल. आता ह्याच्यामध्ये सुद्धा सिस आणि ट्रान्स असे 2 कंपाऊंड तयार होतील. त्यानंतर ट्रान्स कंपाऊंड हे जास्त स्टेबल असं तुम्ही जीओस मध्ये शिकलेलं आहे. आणि द कंपाऊंड विच इज मोर स्टेबल इज कॉल्ड एज Sizeps product. कंपाऊंड विच इज लेस स्टेबल इज कॉल्ड एज अ Hofmann's product. लक्षात आलं का, हे लिहून घ्या. आता आपल्याला अजून एक 2-3 एक्झाम्पल्स बघायचे. आता एक्झाम्पल कशाचं घ्यायचंय बघा आपल्याला. आता आपण एक्झाम्पल घेऊया, आयसोब्युटिल ब्रोमाइड्स CH3 CH CH3 CH2 Br, बरोबर.
आणि याच्यामध्ये आपल्याला इथंच लिहूया CH3CH3CH2Br आणि ह्याचं इवन इलिमिनेशन करण्यासाठी कशासोबत ट्रीट करावं लागेल बघा, मिथाइल अल्कोहोल ऍट 60 डिग्री सेंटीग्रेड आपण ह्याला हीट करणार आहे. आता बघा नेहमीप्रमाणे पहिल्या स्टेप मध्ये काय होणार, Br मायनस निघून जाणार. हा Br मायनस निघून गेला की इथं कार्बोकेटायन काय तयार झालं बघा तुमचं CH3CH3CH2 बरोबर आहे. आता बघा हा कार्बोकेटायन कुठला आहे, 1 डिग्री कार्बोकेटायन आहे. इथं पॉसिबिलिटी आहे का तुमचं रिअरेंजमेंटची. या इवन मेकॅनिझम मध्ये कायम लक्षात ठेवायचं, कार्बोकेटायन तयार झाला की त्याची रिअरेंजमेंट होते का फक्त चेक करायचं. रिअरेंजमेंट होत असेल तर रिअरेंजमेंट करून घ्यायची. मग बघा तिथे जरा काय झालेलं आहे, रिअरेंजमेंट होऊ शकते का, होऊ शकते की. समजा इथला H मायनस म्हणण्यापेक्षा आपण त्याला हायड्राइड म्हणूया. आपण इथला H मायनस जर इकडे शिफ्ट झाला तर इथं कार्बोकेटायन तयार होऊ शकतो. मग आपण इथं असं लिहूया का, इथं काय होऊ शकते, रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकेटायन होऊ शकते. कुठली, 1 to हायड्राइड शिफ्ट होऊ शकते. 1 to हायड्राइड शिफ्ट म्हणजे काय, 1 नंबरच्या कार्बनवरून 2 नंबरच्या म्हणजे शेजारच्या कार्बनवरून H मायनस शिफ्ट झाला इकडं तर इथं CH3 वरून इथं C प्लस तयार होईल. म्हणजे तुमचा कार्बोकेटायन तर कसं तयार झाला, CH3C प्लस इकडं CH3 आणि इकडं CH3 बरोबर आहे का. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार, कार्बोकेटायन झालं तर बीटा H प्लस एलिमिनेशन होईल. आता बीटा H प्लस एलिमिनेशन कसं होणार, बीटा H प्लस एलिमिनेशन म्हणजे काय, हा अल्फा कार्बन, ज्या कार्बन वरून तुमचा हॅलोजन निघून गेला तो अल्फा. आता ह्याच्यावरून हॅलोजन निघाला कार्बोकेटायन तयार झाला, पण आता हा झाला अल्फा, ज्याच्यावर कार्बोकेटायन तयार झाला तो आता अल्फा झाला. मग हा तुमचा बीटा हायड्रोजन कार्बन, बीटा कार्बन, बीटा कार्बन, हायड्रोजन नाही बीटा कार्बन आहे. असे तुमचे बीटा कार्बन किती आहे, 3 आहे. मग तुम्ही हे आणि हे तिघापैकी कुणाकडून जरी तुम्ही हायड्रोजन किंवा H प्लस काढला तरी स्ट्रक्चर तेच तयार होणार आहे. मग समजा आपण इथून हायड्रोजन रिमूव्ह केला तर स्ट्रक्चर काय तयार, मी इथं लिहितोय बघा, फायनल प्रोडक्ट काय लिहितोय, CH3 डबल बॉन्ड CH2. So this is called as isobutylene. याचं नाव काय, isobutylene पण म्हणतात याला किंवा 2-methyl-pro-2-ene पण IUPAC नोमेनक्लेचर कॉमन नोमेनक्लेचर दोन्ही पण तुम्हाला यायला पाहिजे. आता गोष्ट अशी आहे बघा, हे सोपं मेकॅनिझम तुम्हाला मी शिकवले, मग तुम्ही डायरेक्ट इथून इथं करू शकता का नाही. बघा ना, Br इथून निघून गेला तर आपण हायड्रोजन इथून काढला की तर हे स्ट्रक्चर असं इथं डबल बॉन्ड एनल स्ट्रक्चर डायरेक्टली तयार होते की मग एवढं सगळं उपद्व्याप करायची काय गरज होती का, आहे. तुम्ही डायरेक्टली इथं गेला तर हे योगायोगाने एक्झाम्पल असं आलेलं आहे की जे तुम्ही हायड्रोजन इथून काढला, Br इथून काढला की तुमचा डबल बॉन्ड आला. प्रत्येक वेळी असंच होईल असं काही नाही. ओके, त्यामुळे तुम्ही काय करायचं, कार्बोकेटायन तयार झाले की रिअरेंजर जाऊया आपण. रिअरेंजमेंट केल्यानंतर काय म्हणणार, इथला हायड्राइड इथं गेलेला, इथं प्लस आला, मग तुम्ही कुठल्यावरून पण काढला तरी कंपाऊंड आयसोब्युटिलीन झालं. का सांगतोय, समजा तुम्ही जर याचं SN1 करायचं असतं म्हणजे CH3OH किंवा वॉटर ऍड करूया. समजा याच्यामध्ये आपण काय केलं असतं, वॉटर. इथं पण आपण काय करूया, आपण एक्झाम्पल वॉटरच घेऊया. समजा इथं वॉटर ऍड केलं असतं आणि 10 डिग्री सेंटीग्रेडला ही रिएक्शन केली असती तर इवन झालं असतं का SN1 झालं असतं, SN1 झालं असतं. SN1 झालं असतं म्हणजे काय केलं असतं, तुम्ही इथं OH अटॅक केला असता ना ह्यातला, म्हणजे ते स्ट्रक्चर कसं तयार झालं असतं तुमचं, CH3CH2OH असा प्रोडक्ट तुमचा तयार झाला असता, बरोबर आहे ना. पण ते आपल्याला वाटतं पण असा प्रोडक्ट तयार झाला नसता, असं व्हायला पाहिजे होतं पण झाला नसता. का झाला नसता, तर इथं कार्बोकेटायनची अरेंजमेंट झाल्या, रिअरेंजमेंट झाल्या का नाही. मग कार्बोकेटायनची रिअरेंजमेंट होऊन टर्शरी कार्बोकेटायन असा तयार झाला असता, त्याच्यात मग इथं OH आला असता, म्हणजे तुमचं स्ट्रक्चर असं झालं असतं की टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल तयार झालं असतं. त्यामुळे कार्बोकेटायनची रिअरेंजमेंट अतिशय महत्त्वाची, इथपर्यंत यायलाच पाहिजे. तुम्ही इकडून इकडे गेला काय आणि इकडून SN1 ला डायरेक्ट आला काय, तुमचं दोन्ही कंडिशन मध्ये तुमचं रिअरेंजमेंट हे तुम्हाला करूनच घ्यावं लागेल. का, योगायोगाने डायरेक्टली इथं आलो आपण, पण योगायोगाने डायरेक्टली आपण SN1 केलं असतं, इथं आलो असतो ना आपण. लो टेम्परेचरला SN1 होतं, मग हे काय झालं असतं, OH इथं आला असता आपल्या मेथडनुसार नाही, पण जर तुम्ही मेकॅनिझम नुसार केला असतं OH इथं आला असतं, हे तुमचं करेक्ट प्रोडक्ट तयार झालं असतं. लक्षात आलं का. त्यामुळे कधीही मेकॅनिझम मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, याच्यामध्ये कार्बोकेटायनचं रिअरेंजमेंट हे करून घ्यावं लागेल.
चलो आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. काय नेक्स्ट एक्झाम्पल बघा आपलं, एक सायक्लिक कंपाऊंड घेतलंय आणि ह्या सायक्लिक कंपाऊंडला काय जोडलंय, CH2Cl जोडलेला आहे. बरोबर आहे का. आता याच्यामध्ये आपण ऍड करतो मिथाइल अल्कोहोल ऍट 60 डिग्री सेंटीग्रेड नेहमीप्रमाणे. चलो करूया आता. कसं होईल बघा, किंवा तुम्ही करून बघा. तुम्ही करून बघितल्यानंतर मी तुम्हाला ह्याचा आन्सर देतो. तुम्ही काय करा, हे पॉज करून बघा. चलो मेकॅनिझम मध्ये पहिल्यांदा काय निघून जाणार, Cl मायनस निघून गेला, इथं कार्बोकॅटायन तयार झाला तुमचा. म्हणजे इथं तुमचा कार्बोकॅटायन तयार झाला. बरोबर ना. दिस इज 1 डिग्री कार्बोकॅटायन. इथं रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन पॉसिबल आहे का, आहे की काय आहे पॉसिबल. तर हा कार्बन कुठला आहे, 3 डिग्री आहे. मग इथं स्ट्रक्चर कसं असेल, इकडे तुमचं काय असणार आहे, CH2 असणार आहे, इथं तुमचा CH2 असणार आहे, इथं काय असणार आहे, CH असणार आहे. हा हायड्राइड इकडे जर शिफ्ट झाला तर इथं 3 डिग्री कार्बोकॅटायन फॉर्मेशनची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे इथं काय होणार आहे, रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन टेक्स प्लेस आणि इथं काय होईल, 1,2 हायड्राइड शिफ्ट होईल. आता हे 1,2 हायड्राइड शिफ्ट जर झालं तर इथं 3 डिग्री कार्बोकॅटायन असा तयार होईल का बघा. 3 डिग्री कार्बोकॅटायन इथं तयार झाला. बरोबर आहे ना. आता इथून काय होणार तुमचं, बीटा H प्लस इलिमिनेशन होईल. इथून बीटा H प्लस इलिमिनेशन आपण इथं काढूया. काय होणार, बीटा H प्लस इलिमिनेशन. बीटा H प्लस इलिमिनेशन काय प्रोडक्ट आहे पहा जरा. आपल्याला बीटा कार्बन किती आहेत, हा झाला अल्फा, इथे एक बीटा आहे, इथे एक बीटा आहे, इथे एक बीटा आहे. आपल्याला 3 बीटा कार्बन असतील. समजा आपण इथून हायड्रोजन काढला तर इथं डबल बॉन्डिंग, इथून हायड्रोजन काढला तर इथं डबल बॉन्डिंग, इथून हायड्रोजन काढला तर इथं डबल बॉन्डिंग. करून बघूया. आपण पहिल्यांदा इथून हायड्रोजन रिमूव्ह केला तर स्ट्रक्चर काय तयार होईल बघा. असं स्ट्रक्चर तयार होईल. समजा आपण इथून रिमूव्ह केला म्हणजे दुसरं प्रोडक्ट तयार होणार आहे. इथं डबल बॉन्ड येईल आणि आहे ते तुमचे इथं CH. आणि समजा तुम्ही इथून हायड्रोजन रिमूव्ह केला तर हे जे स्ट्रक्चर तयार होते ते असंच होणार बघा. डबल बॉन्ड फक्त इथे, दोन्ही स्ट्रक्चर एकसारखीच असणार, त्यामुळे आपण दोनच प्रोडक्ट तयार होतील इथं. मग यातला जास्त स्टेबल कोणता असणार आहे, ज्याच्यामध्ये जास्त अल्फा हायड्रोजन असतील, मोर सबस्टिट्यूट अल्किन. आता ह्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन किती आहेत बघा. इथं तुमचा कार्बन आहे तर हा अल्फा कार्बन झाला, हा फंक्शनल ग्रुप असेल तर हा अल्फा कार्बन. इथं काय असेल तुमचा CH2, इथं काय असेल तुमचा CH2. तर ह्या कंडिशन मध्ये इथं किती असतील, 4 अल्फा हायड्रोजन असतील. इथं कसं असेल बघा, हा अल्फा हायड्रोजन म्हणजे इथं काय असेल तुमचा CH2, इथं काय असेल CH3, इथं काय असेल तुमचा CH2. हे 2 आणि हे 2, 4 आणि हे 3, 7 अल्फा हायड्रोजन आहेत. सी दिस इज अ मेजर कंपाऊंड बिकॉज दिस इज अ मोर स्टेबल अँड दिस इज अ मायनर कंपाऊंड. आलं लक्षात. बरोबर आहे. दिस इज अ मेजर अँड दिस इज अ मायनर. लक्षात आलं. हे लिहून घ्या. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. आता कधीही इवन इलिमिनेशन करताना काय करायचं, तर तुम्ही त्याच्यामध्ये पहिल्यांदा कार्बोकॅटायन तयार करायचा, रिअरेंजमेंट करायचं आणि पुढे जायचं. चलो आता कसं असेल, एक एक्झाम्पल तुम्हाला अशा पद्धतीने समजा दिलं असेल, करून बघूया. तुम्ही करून बघा. नाही जमलं तर मी करूनच देणार आहे तुम्हाला. चला व्हिडिओ पॉज करा, करून बघा. चलो पहिली स्टेप काय, Br मायनस निघून जाणार, इथं कार्बोकॅटायन तयार होईल. मग कसं असेल कार्बोकॅटायन तुमचा. चलो रिअरेंजमेंट पॉसिबल आहे का, आहे की. समजा आता रिअरेंजमेंट पॉसिबल कशी आहे, तर इथं 2 डिग्री कार्बोकॅटायन हा, इथं 3 डिग्री होऊ शकतो. त्यामुळे इकडचा हायड्राइड शिफ्ट जर इथं, आता हायड्रोजन आहे का इथं, तर आहे की. इथं CH3 आहे, इथं CH3, इथं एक हायड्रोजन आहे, एक हायड्रोजन आहे. तो हायड्राइड जर शिफ्ट इकडे झाला तर तुमचं रिअरेंजमेंट होणार आहे. इथं कशी रिअरेंजमेंट होईल, 1,2 हायड्राइड शिफ्ट होईल. बरोबर आहे. इथून इकडे घ्यायचा तर तुमचं कार्बोकॅटायन इथं असा तयार होईल. हा टर्शरी कार्बोकॅटायन तयार झाला, विच इज अ मोर स्टेबल. 3 डिग्री कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे. आता याच्यापासून काय प्रोडक्ट तयार होतील, बीटा हायड्रोजन इलिमिनेशन करूया. बीटा H प्लस इलिमिनेशन जर इथं आपण केलं, बीटा H प्लस इलिमिनेशन
बीटा एच प्लस इलिमिनेशन काय होणार आहे बघा. बीटा कार्बन किती आहेत, इथे एक बीटा कार्बन आहे, इथे एक बीटा कार्बन आहे, इथे एक बीटा कार्बन आहे, 3 बीटा कार्बन आहेत. पहिल्यांदा काय करूया आपण, इथून हायड्रोजन रिमूव्ह केला किंवा इथून रिमूव्ह केला तरी प्रोडक्ट एक सारखा होईल, पण इथून केला तर वेगळा प्रोडक्ट तयार होईल. म्हणजे आपण एकदा इथून करून बघूया, इथून एकदा करून बघूया. चलो पहिल्यांदा इथून हायड्रोजन काढूया, तर स्ट्रक्चर असं तयार होईल. परत इथून एकदा काढूया म्हणजे अजून एक कंपाऊंड तयार होईल तुमचं. असं स्ट्रक्चर तयार होईल का बघा. आता विच इज मोर स्टेबल, मेजर कुठलं आणि मायनर कुठलं. मोर स्टेबल बघण्यासाठी अल्फा हायड्रोजन बघा. हे बघा इथं एक CH3 आहे, त्यामुळे इथं 3 अल्फा हायड्रोजन. याच्यासाठी इकडे किती आहे, CH2 आहे, म्हणजे 3 आणि 2 5. इथं काय असतील 5 अल्फा हायड्रोजन आहे. व्हॉट अबाउट दिस, इथं कोण CH3 CH3 CH3. याच्या इकडे अल्फा हायड्रोजन आहे काय, अल्फा हायड्रोजन 3 अल्फा हायड्रोजन 3 अल्फा हायड्रोजन 3 9 अल्फा हायड्रोजन आहेत. सी दिस इज अ मेजर कंपाऊंड अँड दिस इज अ मायनर कंपाऊंड. बरोबर आहे का बघा. हा हे झालं तुमचं मेजर आणि हे मायनर. अगदी बरोबर आहे. चालेल. आता याच्यात SN1 समजा झाली असती, समजा हीच रिएक्शन जर 10 डिग्री सेंटीग्रेडला झाली असती तर काय झालं असतं, तुमचा OH इथं आला असता आणि तुमचं SN1 चं प्रोडक्ट तयार झालं असता. OH इथे नाही आला असता, सॉरी इथं आला असता. का तर रिअरेंजमेंट झाली ना कार्बोकेटाइनची, रिअरेंजमेंट होऊन OH इथं आला असता आणि तुमचं टर्शरी अल्कोहोल तयार झालं असतं. लक्षात आलं का. आय थिंक आपण इनफ एक्झाम्पल्स चांगली डिस्कस केलेली आहेत. आता याच्या पुढलं जे असेल ते तुमचं काय असणार आहे, E2 एलिमिनेशन असेल, त्याचे मेकॅनिझम आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ करूया. चलो गुड डे.